नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज मी अलिबागच्या टूरसाठी आलेलो आहे. अलिबाग हे तसं मुंबई आणि पुण्यासाठी अत्यंत जवळचं स्पॉट. निसर्गाने मुक्त हस्ताने आपल्या दोन्ही हातांनी नैसर्गिक संपदा ह्या अलिबाग आणि याच्या आजूबाजूच्या परिसरावर केलेली आहे. अलिबागचा सी फेस असो, नागावचा सी फेस असो किंवा रेवदंडा असेल, किहीम असेल, काशीद बीच असेल, मुरुड जंजिरा असेल, अत्यंत सुंदर असे हे स्पॉट. व्यक्तीने एकदा तरी ह्या स्पॉटला भेट दिली पाहिजे अशी माझी मनोमन इच्छा आहे. आज आम्ही सकाळी सकाळी वर्सोली बीचवरती आलेलो आहोत. अतिशय शांत स्वच्छ समुद्रकिनारा, मनाला उभारी देईल असा हा इथला परिसर. मी तर प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला जो साहित्यावर प्रेम करतो, संगीतावर प्रेम करतो आणि निसर्गावर प्रेम करतो आणि जो मनातून अस्वस्थ आहे, ज्याला जीवनामध्ये कुठेतरी आपल्या मनाला शांतता लाभावी असं वाटत असेल, तर त्यांनी मित्रांनो कोकणातल्या या शांत आणि सुंदर असा समुद्रकिनाऱ्याला जरूर भेट द्यावी. अत्यंत आल्हाददायक असं वातावरण आणि जवळपास निर्मनुष्य असलेला हा समुद्रकिनारा. अंटच असे समुद्रकिनारे या ठिकाणी आहेत. मनाला अतिशय शांतता लाभते आणि आता तर हा सीझन सुरू झालेला आहे. निसर्गाने इतका मोठा समुद्रकिनारा कोकणला दिलेला आहे की तुम्ही संपूर्ण जग फिरलात, जेवढा आनंद जगात फिरून मिळेल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आनंद तुम्हाला कोकणातल्या या प्रत्येक बीचवर फिरून मिळेल याची मला गॅरंटी आहे. काय कमी आहे आपल्या कोकणामध्ये? अत्यंत सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले असे आपल्या कोकणचा हा इतिहास. अत्यंत पराक्रमी पुरुषांना जन्म देणारा आपला कोकण. त्या ठिकाणी समुद्रकिनारे आहेत, विविध प्रकारे जंगल संपदा या ठिकाणी वाढलेली आहे आणि ताडामाडाच्या गर्द झाडांच्या सावलीमध्ये असलेले टुमदार बंगले आणि शांत आणि निर्मळ असली या ठिकाणची लोकवस्ती मनाला खूप आल्हाद देतं, खूप प्रेम देतं. आणि मी तर घडी असंच म्हणेल, परत असंच म्हणेल की मित्रांनो, स्वर्गसुख काय असेल तर ते आपल्याला या कोकणात आल्यावर मिळतं. निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आपण पुस्तकं वाचू शकतात, शांत संगीत आपण ऐकू शकतात आणि मनाला वारंवार आपण पॉझिटिव्ह एनर्जी मिळवू शकतात आणि इथून आपण जी एनर्जी घेऊन जाणार आहोत ती आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगाला, प्रत्येक संकटाला सामोरं जाण्यासाठी ती पुरेशी ठरणार आहे. आजचा माझा हा जो व्हिडिओ आहे हा पहिला पर्यावरणासाठी वाहून गेलेला आहे आणि म्हणून मी पुनश्च एकदा पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी एक खुलं आव्हान करेल की मित्रांनो, आपल्याकडे चिकार आहे, फक्त त्याचा शोध घ्या आणि मनाला आनंद वाटेल अशा अनेक जागा आपल्या महाराष्ट्रात विखुरलेल्या आहेत. तिथे जा, पर्यटनाला प्रोत्साहन द्या, तिथल्या स्थानिक लोकांना प्रोत्साहन द्या आणि अशाच पद्धतीने आपण आपला स्वतःचा आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण जनतेचा, कड्याकपारात राहणाऱ्या आदिवासींचासुद्धा आपल्या पर्यटनामुळे त्यांचा देखील उद्धार होईल आणि याच माध्यमातून आपल्या हातून एक चांगल्या प्रकारे समाजसेवासुद्धा घडू शकते. आपण अवश्य कोकणातल्या ह्या छोट्या बीचला भेट द्या आणि मनस्वी आनंद लुटा. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अवश्य मला लाईक करा आणि धन्यवाद.